या शेवटचाच होता। तुका ना बरा वाटत आता? उठलंस ना की जेवून घे। हा तुका आवडता म्हणून खीर करतय। हा पडन राव, झोप झोप। बस आणि उडान घे हा एवढा। आई गिरायतान सांगलेला उपाय झालो ना? होय गो, त्यांना मनान सहन केला ना। बघ किती धीट हा माझो लेक। आई तुम्ही धीट हास ना? नाहीतर असे चटके देता ना दुसऱ्या तिसऱ्या औषधीची काय अवस्था झाली असती हो? तीच अवस्था माझी झालेली गो। वरना वाटत असला ना तरी काळजात धडकी भरायची। ह्या असा आपल्याच पोराक करूची खेप खायल्याच आयशीवर नको येऊन दे गो। हाल बघवत नाही गो याचे। असे हाल बघत होता त्याच्यातून ह्यांची सुटका करूसाठीच आपण सगळं करताव ना? मग आता डोळ्यात पाणी किती आहे? बघा कशी शांत झोप लागली आहे त्यांका। बरा मी बाकीची कामं आवरून घेते हा। मी तसर खीर करते, आवडताना त्याका। लहान होतो तेव्हा 4-4 वाट्यो भुरके मारत खीर खायचो। इंदूच्या हातची खीर आवडायची त्याका। आवशीन केल्यान तर नाक मुरडत जायचो इंदूकडे। नी ओढत ओढत आणायचो तिका। नी तिका सांगायचो तूच खीर कर, तूच खीर कर। मग मी केलं असलंय ना तरी त्याका टोपात डाव फिरवूक सांगायचे। पण आता माझ्याच हातचं जेवण आवडतं त्याका। बरा मी मोरीतली भांडी घासून घेताय, तुम्ही तसं तुमच्या जेला खीर करून घ्यावा। घ्या। ये चल। हिने जरा बरा वाटत होता आहे। आराम पडू होय। अंगाची लाई होता ना, डोळं पण लागत नाही त्यांचं। अजून किती दिवस राहत काय माहित। होत बरी आहे। बरा वाटता ना? माधवा माधव खया माधव माधवा बोलवा मका बघूचा ते का भेटूचा माधवा माधवा। आहे माधव येत, लवकर येत। मी बघते, बोलवतोय ते का माधवा। अरे बोलव रे ते का, माझ्या सगळी माझ्या समोर रवा। नाही तर मग काळजी वाटत रे, सगळी समोर रवा जाऊ नको। एक कोण नाही लांब जात, आम्ही आहेच असं। माधव येत, माधव येत, मी बोलवतोय ते का। आहे बरा होता, लेप लावलेलो असा। आता आराम पडतलो। हो मीच अशी वागला आईंका कोण सांभाळ त्याला? तू काय करू, कसं आणू माधवा? अण्णा त्या काही घरात घेऊचे नाही, जीव घेतील त्याचो। कसं समजायचं ऐका? काय घेतले ना? डोळे पुसा बघू आधी। काय झाला ना तरी तुमका थोरला हो कोया, या घराक आधार देव को तुमका। पुसा डोळे बघू। माधवा माधवा
अभिभाऊ काय करतास? अरे हा कोण असा ना आता जोडूचा असा जोडूचा मी सोडू त्याका डोक्या लागता डोक्या हा हा डोक्या हा हे तसा ना डोक्यात काहीतरी लागता काय लागता? अक्कोलोई हुशार असू गया मी हुशार अस म्हणून माझा दादा या मायासाठी पाठवले का नाही होचा अभिभाऊ बरा खेळ या हाय सर झाला अरे असं नाही काय आया तमाका काय माहे दत्ता ना तो बरोबर बोलता काय ता तू खुळो कळो ह्या असं ना तर हैसर लावचा हाय सर हा ह्या असं ना तर हैसर लाग हाय सर पांडू पत्र इला माधव भाऊंचा ना माधव भाऊंचा पत्र इला हळू बोल अण्णा असत घरात त्यांका कळक नको किती अरे आणि माई कारडतात ना पत्र फाडून टाकतात पण पत्र तर येऊकच नाही काय पत्र नाही आलं माझा दादाचा नाही बरा चल पांडू आपण खेळूया पत्र येऊक नाही पण या कुणासाठी तरी पार्सल इलाय पुस्तक दिसता असतील दुसऱ्याचे कोणाचे तरी आमच्याकडे किती आहे घेऊन जाय बाप रे अभिराम हरी नाईक रागवलेले दिसता जर तुम्ही पत्र आणल्यात तर मी बोलतलोय बरं तुझ्या नावाने लिहिलेली ही पुस्तकं परत घेऊन जात हा जा घेऊन काय म्हणालात काका मराठी पुस्तकं पाठवल्यात माझा दादान होय ये मराठी पुस्तकं पाठवल्यात माझा दादान अभिभाऊ आड नको अन्न असत ना घरात बरा ऐक सांग पण हळू नाहीतर अंडा रागवतील काय पांडू घे बरा येता आम्ही पांडू राबक मराठी पुस्तक इला पांडू या बघ काय काय ता पत्ता असा माझा दादाचो आता बघ आई कशी खुश होतली मी हा नेऊन आईक दाखवतोय उठ, 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 उठ. काय रे हा हा ता ता अभिभाऊ विसरले ता कांबळा सरिताबाईंनी धूप मागल्यांना ता नेऊन दिलं होतं पांडू दादी नीट ठे दूध जेवता ना अरे तू नीट ठे काशी अरे उठलंस की त्या अजून थोडा वेळ झोपायचंच ना खिरीचं वास इलो काय रे तुका वय तुझ्यासाठीच केलंय रे बाबा खीर बस बसायचं थांबा थंड करतय गरम हा ना मगे पी थंड करतय हा मगे पी थंड करते काशी काय वया काय तुका सांग माका
मी करतय. नको. सांग रे, मी करतय काय वय आता. पण असो शाण्यासारखं वाग, बाहेर पडा नको जास्त. पहिली लोका वाईटावर उठलेली असत, काय करतील ती सांगता येणार नाही. माझ्या झिलाक खुळ्यात काढतात काय, पण बघा माझो झिलस तुमच्या सगळ्यांच्या नाकावर टिचून नाही माका परत वाड्यावर घेऊन गेलो तो कशाक वया. रे खीर झाली आहे थंड, घे पिऊन घे. कशी अरे? चांगली होय ना, खा जरा अंगाक लागान दे. काय करून घेतलंस बघ स्वतःचा. या शोभा काय गेला भांडी घासून. शोभा, गो शोभा. खा रे बाबा खा. आहे आहे बरं वाटतं ना आता. अभिरामा, हा? अरे शाळेत नाही गेलस? तुका बरं वाटणार नाही ना म्हणून नाही गेले शाळेत. अरे असा काय करतस? शाळेत जायचा, शिकून लय मोठा व्हायचा. माधव दादा एवढा ना. होय, माधवा एवढा. आहे तू रडतोस किती आहे. हा बघ काय हा. काय ह्या कसला पुस्तक? माझा असा माधव दादा पाठवलेला. माझ्या माझ्या माधवान पाठवल्या. होय आहे. हा, ह्या बघ काय. ह्या काय? ह्या काय काय लिहिलेला हा? मी तुका वाचून दाखवते. हा, माधव हरी नाईक, लक्ष्मीचा डॉक्टर SS मार्ग, कोतवाल मैदान जवळ, मुंबई 400012. मुंबई म्हणजे माधवाचं पत्ता. होय आहे. तू माधवाचा पत्ता शोधत होते ना, मिळालो ना पत्ता आता. पुस्तक बघून झाल्यावर पत्तो गावता की नाही ता बघी होतोय. बघे पुस्तका बघले. लय हुशार झालोस रे तू. माझं दादा एवढं तर नाही ना. पशीत एवढं पण होशील. आहे ह्या पत्त्यावर आपण माझं पत्र पाठवू शकतो ना. माझा दादा पत्र पाठवत त्याच्यावर उत्तर पण देऊ शकतो लो. मग मी मोठं झाल्या या पत्त्यावर जाईन. जाशील रे बाबा. आहे रडतोस किती आहे. रडणार नाही रे. मग आनंद झालो ना म्हणून डोळ्यातून पाणी येईल रे. बरं ह्या बघ, माधवाचं पत्र येला ना, ह्या कुणा कळता कामा नाही. हा आहे मी अण्णांक पण नाही सांगलं. म्हणजे तू रागवतले नाही ना. आई मी अण्णांशी खोटं बोललोय. माझा दादा पुस्तका पाठवल्या अण्णांका नाही सांगलंय. अण्णा रागवतले ना. ह्या बघ, छायाक पण कळता कामा नाही. हा त्याच्या पोटात काय राहू ना नाही ना. आहे मी कोणाक ना सांगूच आहे. या तुझ्यात आणि माझ्यात राहताला. आहे मी वैलिक सांगले तर चालताला ना. सांग रे बाबा सांग. तुझ्या पण पोटात काय राहू ना नाही ना. आता बघ मी कसा पटकन बरा होईन ता. काय गो शोभा, झाला काय गो? हा झालाच. मी काय मदत करू? नको, करते मी. तुम्ही ते काय व्हाय आता बघा. खीर खाल्ल्यान गो, 2 पेले खीर खाल्ल्यान. अजून वही या म्हणालो.
काय सांगतास? होय गो, त्याका असा खाताना बघितलंय ना की लय बरा वाटता. सगळ्यावरनाच वासना गेलेली आहे त्याची. मी काय म्हणतोय, सांच्याक ना बांगडो करतय त्याच्यासाठी. सकाळी त्याच्यासाठी तिळकूट करून ठेवतय. आवडता ना त्याका? जिलासाठीच करा सगळा. करतय. तुका काय व्हयाता सांग. हिलाचे लाड कित्या, तुलेचे पण लाड करतय. तू काय कमी करतस त्याच्यासाठी? करूकच होय आता. होय. काय गो शोभा, कसं बराय. काय चालला सासू सुनेचा? तुमका किती वया चौकशो? त्या दिवशी मारत आणलास ना माझ्या जिलात. त्या दिवशी मारलाव ना, त्याचाच वाईट वाटता म्हणून काशीची चौकशी करू गेलो. कसं आ काशी? बरो. काय सांगतस? हो दे पोर बरो. त्याका बघितला ना की वाईट वाटता. काय तो गावात फिरता, काय बडबडता. होय, तुझ्या घरा किलो खाऊ. ह्या काय बोलतास? बघितलंय शोभा, असं असतं तुझ्या सासूचा. माझ्या सुनेचे कान भरतस काय गो? आहे तू गपरव गो, मी बोलतोय. माका काय कळत नाही? माझ्या जिलाची विचारपूस करू केलास? होय गो होय. वय काय वय? हा, बघू केलास वच्चीच्या घरात काय चाललेला? कुळो जिला ना काय करता बघू केलास? ह्या काय बोलतास? खोटा नाही बोलत. माझ्या जिला अख्ख्या गावान खुळ्यात काढलास ना, हसतास ना त्याच्यावर. पण एक दिवस माझो जिल तुमका सगळ्यांका खुळ्यात काढीत. पुरून उरात तुमका सगळ्यांका. मगे मगे मी हसतलय तुमच्या सगळ्यांवर. असं हसतलय मी तुमच्या सगळ्यांवर. आहे. आता काय बोला नको. होय तेव्हा होय. गो, आतल्या गाठीची असत ही सगळी जना. माका काय कळत नाही. जाऊ दे, तिच्या तोंडात काय लागतस? होय, जावा. माझो झील होईत आता बरो. मग बघताय सगळ्यांका. जावा जावा जावा. आहे. चला तुम्ही घरात चला. रवान देता. चला. हा काय? काशी, ए काशी, काय गेलो गो यो? काय माहित, घरातच होते हे. मी काय यो पसारो? किती पसरवला ना हा सगळा या? कैसर गेलो? काशी, ए काशी, अरे काशी रे. शेवंता नाईक असे मी, अण्णा नाईक. कसे मी काय काशी चाललंस काय? ए काशी नाही, अण्णा नाईक असे मी. आता हा बघ बंदूक. अरे चलव तरी आता तुका बंधू. हलू गोळ्यो हलू. घाल घाल गोळी घालता. हा मुडदो पाडी नेके काचो. ना नाईक असे मी. अण्णा नाईक. अत्तर तर शेवंता माझी शेवंता. काहीतरी मार खातो. काय ग, तुला चपाती खायला दिलीये, तुकडे करायला नाही? नकोय मला. नकोय म्हणजे? देण्याआधी सांगायचं ना. आता कोण खाणार आहे ती? तुला ना तुझ्या बाबांनी लाडवून ठेवलंय. आता त्यांनाच बोलवते कामावरून तुला भरवायला. ते काही नाही, जेवढं वाढलं ना ताटात ते सगळं संपवायचं, कळलं तुला? आणि जोवर तू ते संपवत नाही ना तोवर मी इथेच बसून राहणार आहे, कळलं तुला? संपव. कुठे उठतेस? बस बस तिथे आणि सगळं ताटातलं संपव. बघते मी, तोवर तू सगळं संपव, कळलं? कोण तू? मी अण्णा नाईक. अण्णा नाईक असे
तर शेवंता, माझी शेवंता, तू माझी शेवंता.